आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी। आगामी होऊ घातलेल्या वणी विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकाकडून स्वपक्षाकडे दावेदारी करण्यात आली आहे। अनेकांनी रिंगणातून माघार घेतली आहे, मात्र 7 इच्छुकांची दावेदारी अजूनही कायम आहे। दावेदारीमध्ये माजी महिला व बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, माजी आमदार बामनराव कासावार, माजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक टिकाराम कोंगरे, संजय खाडे, आशिष फुलसंगे, डॉक्टर महेंद्र लोढा, सुनील राऊत यांचा समावेश आहे। वणी विधानसभेत झरी तालुक्याला काँग्रेस पक्षाने 7 वेळा प्रतिनिधित्व दिले आहे। यापैकी 4दा काँग्रेसचा झेंडा वणी विधानसभेवर फडकविण्यात यश मिळाले आहे, मात्र त्यानंतर सत्ता काँग्रेस पराभूत झाली आहे। त्यामुळे यंदा काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देईल याची उत्सुकता लागली आहे। महिलांना प्रतिनिधित्व मिळावे अशी आग्रही मागणी मारेगाव काँग्रेस कार्यकर्त्याकडून होत आहे। तालुक्यात महिला इच्छुकांमधून अरुणाताई खंडाळकर यांची एकमेव दावेदारी कायम आहे, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता समर्थकांकडून वर्तवली जात आहे। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना प्रचंड मताधिक्य मारेगाव तालुक्याने दिले आहे। त्यामुळे मारेगाव तालुक्याच्या मतदाराचा सन्मान म्हणून काँग्रेस पक्ष प्रतिनिधित्व देईल असा विश्वास अरुणाताई खंडाळकर यांनी लोकदर्शन न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमधून व्यक्त केला आहे। यासोबतच त्यांच्या स्थानिक समर्थकांच्या भावनाही आपण जाणून घेतल्या आहे। बघूया त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। मी अरुण खंडाळकर 1996 पासून काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली। त्यानंतर 1996ला माझी पंचायत समितीची पहिली निवडणूक झाली। त्याआधी मी काँग्रेसमध्ये मी म्हणण्यापेक्षा माझं घराणं 1962 पासून जेव्हापासून पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो आणि इलेक्शन सुरू झालं तेव्हापासून हे घराणं या पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेलं आहे। त्यानंतर 1996ला पहिलं पंचायत समिती इलेक्शन लढवलं, त्याच्यामध्ये चांगल्या मताने मी निवडून आली। तब्बल 15 वर्ष सतत जनतेने मला सहकार्य केलं आणि मी सभापती उपसभापती हे पद या पंचायत समितीमध्ये भूषवले। या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये मला पहिल्या महिला सभापती म्हणून बहुमान मिळाला आणि त्यानंतर मी जनतेमध्ये समरस झाली आणि जनतेचे जे काही प्रश्न आहे ते माझ्या हातून मी सोडवत गेली, प्रत्येकाच्या सुखादुःखात सामील होत गेली आणि म्हणूनच मला तब्बल 3 टर्म या पंचायत समितीमध्ये माझ्या जनतेने पाठवलं। जनता आजही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे। त्याचप्रमाणे मी जिल्हा परिषदचं इलेक्शन लढवलं, त्याच्यामध्ये महिला बालकल्याण सभापती म्हणून पद भूषवलं। सर्व नेत्यांच्या सहकार्याने मला ते पद मिळालं। सोबतच त्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा मी या माझ्या ग्रामीण भागातल्या असो, शहरी भागातल्या असो, अंगणवाड्या या डिजिटल केल्या। प्रथम या विभागात मी हे कार्य सुरू केलं, कारण तर गोरगरिबांचे मुलं कॉन्व्हेंटच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, ते शिकले पाहिजे, माझा हा मानस होता आणि त्यांनासुद्धा हे स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी प्रत्येक विषयाचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणून मी ते एक मोठं कार्य सुरू केलं आणि त्याला मला यश पण आलं। हे करत असतानाच आम्हाला जनतेची साथ प्रत्येक वेळेस लाभत गेली। आज या तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये झरी, वणी आणि मारेगाव हे 3 तालुके आहे आणि या 3 तालुक्यामध्ये विधानसभेची सीट अजूनपर्यंत मारेगाव तालुक्याला मिळाली नाही आणि म्हणून माझा हा तालुका कुठेतरी मागे आहे असं मनोमन माझ्या जनतेला सुद्धा वाटत आहे आणि म्हणून जनतेच्या आग्रहास्तव मी पक्षाकडे उमेदवारी मागणी करत आहे आणि श्रेष्ठींनी जर मला प्राधान्य दिलं
एक महिला म्हणून जर प्राधान्य दिलं तर मी नक्कीच इलेक्शन लढवते आणि या काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी माझं नेहमी काम राहिलेलं आहे आणि ते काम मी सामोरही चालू ठेवेन. आमच्या जनतेची अपेक्षा आमच्या श्रेष्ठींनी पूर्ण करावी आणि मला न्याय द्यावा हीच मागणी आहे. कारण तर कोणी कुठे गेलं असेल, आलं असेल, परंतु आम्ही कधीच या पक्षाला सोडलेलं नाही आणि सोडणार पण नाही. कारण तर आमच्यापेक्षा पक्ष मोठा आहे, पक्ष आहे म्हणून आमची ओळख आहे आणि त्या पक्षाच्याच भरोश्यावर मी कार्य करत आहे आणि म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे. म्हणून माझी उमेदवारी ही खरोखर निष्ठेची आणि महिला म्हणून त्यांनी उमेदवारी मला द्यावं. मी तालुका काँग्रेस अध्यक्षपद, महिला काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उपाध्यक्ष आहे. यापूर्वी मी सरचिटणीसपद भूषवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर सुद्धा सदस्य म्हणून गेली आहे. महिला पंचायत राज कमिटी होती, त्यामध्ये सुद्धा इलेक्शन झालं, त्यामध्ये सुद्धा मी निवडून गेली होती. त्याही माध्यमातून बरेचसे मला कार्य करता आले आणि मी जनतेच्या ह्याच्यामध्ये सुखादुःखामध्ये नेहमी मी सामील होत राहते. कारण तर माझ्यासाठी जनता हीच ईश्वर सेवा आहे. जनतेची सेवा करेल तेव्हाच आपण त्यांचं जवळून सुखदुःख पाहू शकतो आणि मला माझी समस्या मोठी नसून माझ्या जनतेची समस्या माझ्यासाठी नेहमीसाठी मोठी राहिली आहे. मग तुमच्या कोरोना काळात असो किंवा कुठच्याही याच्यात असो, पूर्व परिस्थिती असो, शेतकऱ्यावर कुठचंही संकट आलेलं असो, नेहमी त्या कामामध्ये शेतकऱ्यांसाठी असो, शेतमजुरांसाठी असो, नेहमी त्या कामामध्ये मी अग्रेसर राहिली आहे आणि त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभी राहिली आहे. मग निवेदनाच्या माध्यमातून, माझे प्रश्न मांडण्याच्या माध्यमातून, आम्ही जिल्हा परिषदमध्ये असतानासुद्धा कास्तकारांसाठी बियाणात थोडकी मदत म्हणून शेषफंडातून आम्ही एक चांगला निर्णय घेतला होता. कास्तकारासाठी 5,000 रुपये बियाणासाठी आम्ही दिले. त्यासोबतच महिलांची उन्नती व्हावं यासाठी शिलाई मशीनची योजना राबवली. त्यानंतर समाज कल्याणच्या माध्यमातून अपंग जे कोणी असेल त्यांनासुद्धा आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नव्हे तर तब्बल त्यांचा व्यवसाय उभा झाला पाहिजे या माध्यमातून त्यांना तिथूनसुद्धा निधी मिळवून देण्याचं काम केलं. असे बरेचसे कामं माझ्या हातून चांगल्या प्रकारे झालेले आहे आणि त्याचं फलित म्हणून जनतेने मला प्रत्येक वेळेस साथ दिलेली आहे. आजही माझी अपेक्षा माझी सृष्टी पूर्ण करेल अशी माझी इच्छा आहे आणि एक महिला आमदार म्हणून मी नक्कीच या विधानसभेचं चांगलं कार्य करील. मी सौ शोभा विनोद काल्लर, मारडी ग्रामपंचायत उपसरपंच. ताई, वणी विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी ताईंना, अरुणाताई खांडाळकर यांना उमेदवारी देण्यात यावी. कारण आत्तापर्यंत मारेगाव तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदारकीची शीट ही देण्यात आलेली नाही. साधारणतः छोट्या झरी तालुक्यामध्ये सुद्धा 2 ते 3दा उमेदवारी देण्यात आली त्यांना, परंतु आमच्या मारेगाव तालुक्यामध्ये आत्तापर्यंत उमेदवारी ही महिलांना किंवा पुरुषांना देण्यात आलेली नाही. तरी जनतेच्या मतानुसार माझं हे मत आहे की ताईंना हे उमेदवारी देण्यात यावी आणि या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ताईंनी जनतेची अटळ सेवा केलेली आहे. कोणत्याही कामकाजामध्ये ताई अडीअडचणी लोकांना जरी आलेला, शेतकरी असो किंवा कोणाला काही शारीरिकदृष्ट्या कोणातून जरी बाधा आली तरी ताई एका फोनमध्ये धावत येतात आणि त्यांची मदत करतात. हे ताईचं नेतृत्व कायमस्वरूपी 30 वर्षापासून चालू आहे आणि ते आतासुद्धा आम्हाला सहकार्य प्रत्येक ठिकाणी करत आहे. तरी माझी हे नम्र विनंती आहे की ताईंना मारेगाव तालुक्यामध्ये वणी विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात यावी.
माझं पूर्ण नाव सुरेश पुरुषोत्तम चांगले, माजी सरपंच, आजी 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 सदस्य आणि सोसायटी संचालक. आमच्या वणी विधानसभेमध्ये आतापर्यंत वणी आणि धरीला स्थान दिले. आतापर्यंत मारेगाव तालुक्याला जेव्हापासून विधानसभेची सुरुवात झाली त्यानुसार एकही चान्स मार्डी तालुक्याला मिळाला नाही. आणि मार्डी तालुक्यामध्ये ज्येष्ठ कार्य म्हणजे वणी आणि मारेगाव तालुक्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून सौ अरुणाताई खंडाळकर 30 वर्षापासून कार्य करत आहे. आणि सगळे समाज त्यांच्यासोबत आहे. आणि सामाजिक कार्य सुखदुःख असो त्या कुठेही हजर राहतात. आणि त्यांनी पदेसुद्धा भूषवलेले आहे. आणि महिला 50% आरक्षण असे म्हणून सगळे बोंबलत आहे. तरी यावेळेसुद्धा आमच्या तालुक्याला महिला प्रतिनिधित्व मिळावं ही आमची इच्छा आहे. आणि आमच्या परिसरातली सुद्धा महिला आणि पुरुषांची सुद्धा इच्छा आहे. तरी पक्षश्रेष्ठींनी ही सीट उभाटाला न जाता ही सीट काँग्रेसला सोडावा, कारण काँग्रेसचं प्राबल्य या क्षेत्रामध्ये असल्यामुळे ही सीट महिलाला सुद्धा 50% आरक्षणानुसार सोडावी ही आमची तालुका आणि तीनही तालुक्यामध्ये झरी जामणी आणि वणी आणि मारेगाव तालुक्यामध्ये सौ अरुणाताई ही प्रसिद्ध कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसचा ज्येष्ठ कार्यकर्ते आहे सुद्धा. आणि त्यांचं कामसुद्धा धडाडीचं आहे. आणि माझं नाव सूरज दिवाकर पंडिले, मार्डी ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेसचे कार्यकर्ते. घातलेल्या विधानसभा 2024साठी येणाऱ्या विधानसभेसाठी मान्य अरुणाताई खंडाळकर यांनी काँग्रेसतर्फे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. वणी विधानसभेसाठी 19 पैकी 9 जणांनी माघार घेऊन 10 जणांनी माघार घेऊन 9 जण उमेदवारी मागण्यासाठी सक्षम आहे. तरी पण आमची ही आग्रहाची मागणी आहे की मारेगाव तालुक्याला आजपर्यंत कोणत्याच आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली नाही. आणि अरुणाताई यांचे सासरे सौ नाना पाटील खंडाळकर हे 1960पासून सक्रिय पदावर आहे. जिल्हा पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य. आणि त्याच्यानंतर 96पासून अरुणाताई पंचायत समिती सभापतीपासून आजपर्यंत जिल्हा परिषदपर्यंत बांधकाम सभेपर्यंत सक्षम पदावर आहे. आजपर्यंत मारेगाव तालुक्यातील जनतेनं खंडाळकर परिवाराला कधीच नाकारलं नाही. त्याच्यासोबत सक्षम तालुका सोबत राहिलेला आहे आणि आजही त्याच्यासोबत सक्षम आहे. महिला तर आहेच पण पूर्ण पुरुष वर्गही त्याच्या सक्षम आहे. आग्रहाची पक्षश्रेष्ठीकडे ही विनंती आहे की ह्यावेळेस मारेगाव तालुक्याला विधानसभेची उमेदवारी देऊन एक महिलाला सक्षम उमेदवार म्हणून अरुणाताई खंडाळकर उभे आहे. एवढ्या पुरुषामध्ये एकमेव महिला उमेदवारी मागणी केलेली आहे. तरी आमची सगळी तालुक्यातील आणि काही वणीसारख्या मारेगावसारख्या जनतेची ही मागणी आहे की अरुणाताईला उमेदवारी पक्षाने द्यावी आणि सगळी जनता त्याच्यासोबत आहे. मी माणिक लक्ष्मण पांगुळ, खैरगाव. मी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मार्डी सहकार सोसायटी उपाध्यक्ष. या वणी विधानसभा होऊ घातलेल्या इलेक्शनसाठी उमेदवारी मागलेले बरेचसे काँग्रेसचे आमचे दिग्गज नेते आहे. त्या नेत्यांमधून आमचा एक खंडाळकर परिवार असा आहे का नानाजी पाटील खंडाळकर 62 सालापासून या मारेगाव तालुक्यात इलेक्शनसाठी सक्रिय आहे, म्हणजे राजकारणात सक्रिय आहे. तरी त्या नावाचं जर इथं मारेगाव तालुक्यामध्ये नाव जर खंडाळकर नाव असल्याशिवाय काँग्रेसचं म्हणजे नेतृत्वच नाही अशा पद्धतीचे या तालुक्यामध्ये वर्चस्व आहे. आणि या परिवारांना हे आमच्या मार्गदर्शक अरुणाताई खंडाळकर यांना हे तिकीट विधानसभाची द्यावी ही मी पक्षश्रेष्ठीकडून आमची सगळ्याची तालुक्यातर्फे आमची विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.